आज गुरुपौर्णिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम माझ्या गुरुला वंदन करते आणि ज्यांच्याकडून मला जे जे काही शिकायला मिळालं ते सर्व माझे गुरु आणि त्यांनाही मी साष्टांग नमस्कार साष्टांग दंडवत करते. आणि आज दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे आज सकाळी गार्डनमध्ये जाऊन फुलं आणली, कारण मला जायचे गुरुपौर्णिमेनिमित्त. आमच्या जे गुरुचं ठिकाण आहे, जे आश्रम आहे त्या ठिकाणी आज कार्यक्रम असतो आणि दरवर्षी त्या ठिकाणी आम्ही जात असतो. तर सुरुवातीला सकाळी जाऊन अगदी एक हार होईल असे मी गार्डनमधून जाऊन फुलं आणली. आता या गुलाबाला पण असं सुंदर फुलं आलं होतं. काही गुलाब लावले होते, त्या गुलाबाला सुंदर अशी फुलं यायलेत आणि मला जायचे आज माझ्या गुरुच्या आश्रमामध्ये. आणि त्याच्यासाठीच मग हे फुलं आणली, हार बनवला आणि त्याच्यानंतर सगळी तयारी करायची होती, कारण सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो, त्यानंतर प्रसाद हे ते सगळं दिवसभर असा छानसा त्या ठिकाणी कार्यक्रम परमार्थ मार्गाला लावण्याचे उद्गार आपल्यावर दिसतो. जो जीव भक्ती मार्गाला लागला त्याच जीवाचं कल्याण. जो जीव भक्ती मार्गाला लागला नाही मला वाटलं मला जायला उशीर झाला का काय, नाही, पण कीर्तनाचं प्रथम चरण तेव्हा चालू होतं आणि जे काही गुरुबद्दल त्या महाराजांनी सांगितलं, आता त्यांचे पण ते गुरुच होते, पण त्या महाराजांनी जे सांगितलं की गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, परत जे गुरूंनी आपल्याला अध्यात्माच्या मार्गाला लावलेलं असतं, तसं पाहिलं तर आपले आईवडीलच आपले पहिले गुरु असते. त्यांनी आपला जन्माला घातल्यापासून जे शिक्षण दिलं असतं तेही महत्त्वाचं असतं, पण जे काही सखोल ज्ञान असतं परमात्माच्या मार्गाला लागण्याचं, ते आपण हे परमात्मातले गुरु आपल्याला शिकवत असतात आणि त्याचं अनुकरण करून आपण तसं वागण्याचा प्रयत्न करतो. तसं तर गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, तसं एकाला कुणाला गुरु आपण म्हणू शकत नाहीत. सारथी जीवनाचा जर कृष्णासारखा भेटला ना, तर मग काय जीवनात योग्य काय अयोग्य काय हे समजून मनुष्य जन्म अगदी योग्य मार्गाला लागेल. आता पौर्णिमा असलं की आपण जे काही करतो ते उंबरठा पूजन किंवा दारात पिवळ्या कलरचा जे सडा टाकतो, हे असं